तुझ्यात हरवले मी भाग 19. सायली ऑफिसमध्ये होती. तिनं पाठवलेलं पार्सल आदित्य आनंदाने जेवला, बाकी फ्रीजमध्ये ठेवलं. नंतर त्याने सायलीला मेसेज केला, पण रिप्लाय आला नाही, कारण सायली मीटिंगमध्ये होती. थोड्या वेळाने सायलीला कॉल आला आणि तिने त्याला जेवला काय, आराम केला का, औषध घेतली का असे प्रश्न विचारले. आदित्यने पण उत्तरं दिली. त्यानंतर आदित्यने नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज पाहिला. सायली ऑफिसमधून घरी आली, पण तिच्या मनात मात्र आदित्य निघून जाण्याची भीती घर करून बसली होती. नंतर दोघांनी कॉफी घेतली. सायलीकडून परवानगी मिळाल्यानंतर आदित्य नोकरीसाठी अर्ज करण्याकरिता त्याच्या फोनवर काहीतरी करू लागला आणि सायली तिची कॉफी पिऊ लागली. ती अधूनमधून आदित्यकडे नजर टाकत होती, पण आदित्य मात्र काळजीपूर्वक फोनमध्ये आपली माहिती टाईप करत होता, ज्याला खूप वेळ लागत होता. तोपर्यंत सायलीची कॉफी संपली होती, म्हणून ती उठून स्वयंपाकघरात गेली. कप बेसिनमध्ये ठेवून ती परत आली. आदित्यने सुटकेचा निश्वास टाकला आणि हलकेच हसून म्हणाला, झालं. सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि आदित्यनेही तिच्याकडे पाहून म्हटले, डन. आता बघूया कॉल येतो की नाही. सायलीनेही किंचित हसून मान डोलावली. तेव्हा आदित्य उभा राहिला आणि म्हणाला, रात्रीच्या जेवणात काय बनवायचं आहे. सायली म्हणाली, खरं तर मी दुपारच्या जेवणात जेवढं खाल्लं होतं तेवढं घेतलं. थोडं उरलं होतं म्हणून मी ते तुला चाकायला ठेवलं आहे. ते फ्रीजमध्ये आहे. बघ, आवडलं तर उत्तम, नाहीतर तुला जे हवं ते आपण बनवू शकतो. मला आता फक्त माझं सूप आणि सॅलड हवं आहे. सायली डोळे बारीक करून म्हणाली, तुला आता सूप आणि सॅलड हवंय म्हणजे काय. तू अशी बोलत आहेस जणू काही 2 आठवड्यापासून तू सूप आणि सॅलड खाल्लेलं नाहीस. मला आठवण करून दे की ताप असताना सुद्धा तू सूप आणि खिचडीसारखं हलकं अन्न खात होतास. तुझ्या पौष्टिक आहारात कोणताही खंड पडला नव्हता, समजलं का. आजसुद्धा तू असंच सगळं खाणार आहेस. आदित्यने वर पाहिले आणि सायलीकडे बघून म्हणाला, हो हो, मला माहिती आहे. आणि आजच्या मेजवानीबद्दल धन्यवाद. मला जेवण खूप आवडलं. असं म्हणत आदित्य हसला आणि सायलीसमोर उभा राहिला. सायलीसुद्धा हसली आणि म्हणाली, बघ, असं पोट भरेपर्यंत खातोस. समोर चविष्ट जेवण असताना डाएट करून काय उपयोग. आदित्यने आपली दोन्ही हात कमरेवर ठेवले, डोळे बारीक केले आणि म्हणाला, अरे वा, मी काही डाएटवर नाही, पण पोट भरेपर्यंत खातो. आदित्यचे बोलणे ऐकून सायली काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडणार होती, पण आदित्यने तिच्याकडे बोट दाखवून तिला शांत राहण्याचा इशारा केला. तो आपले अपूर्ण राहिलेले बोलणे पूर्ण करत म्हणाला, पण पौष्टिक अन्न, मला मिळणाऱ्या कच्च्या भाज्या मी सॅलड म्हणून आणि सूपसोबत खातो, आणि तेही फक्त रात्री. दुपारी कधीकधी व्हेज रोटी तर कधीकधी डाळ भात बनवतो, पण मला बाहेरचं खायला आवडत नाही. असं जेवण आपण घरी स्वच्छ आणि व्यवस्थित बनवू शकतो, बरोबर. मग का नाही, बाहेरचंच का. हे ऐकून सायलीने हात जोडून डोकं हलवत म्हटलं, उच्च विचार, उच्च विचार. आदित्यचं तोंड आश्चर्यानं उघडच राहिलं आणि सायली स्वयंपाकघरात जात म्हणाली, जशी तुझी इच्छा. तुझे चांगले विचार घेऊन स्वयंपाकघरात ये आणि तुझी लापशी बनव. असं म्हणत सायली हसून आदित्यकडे वळली आणि आदित्यनेही नकारार्थी मान हलवली आणि मग हसत हसत स्वयंपाकघरात जाऊन म्हणाला, एक दिवस मी तुला पौष्टिक जेवणसुद्धा खाऊ घालेन, लक्षात ठेव. हो हो हो, बासमती पुलाव बनव. तो काल्पनिक पुलाव नाही. आणि त्या सगळ्यात चविष्ट आणि मसालेदार पदार्थाकडे बघू नकोस, समजलं. सायली फ्रीज उघडत म्हणाली. ते दोघे स्वयंपाकघरात छोटे छोटे विनोद करत आणि त्याच प्रकारे मजा करत स्वयंपाक करू लागले. याच दरम्यान कविताताई आपण निघत असल्याचे सांगून घरी गेली आणि हरीची त्याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी बसला. आदित्यने ठेवलेले जेवण पाहूनही सायलीला ते पुरेसे वाटले नाही, म्हणून भाजी बनवण्याऐवजी तिने बटाट्याची भाजी बनवायचे ठरवले आणि तिच्यासाठी 3 पोळ्याही वापरल्या. आदित्य देखील त्याचे सूप आणि सॅलड तयार करत होता. ते दोघे बोलत होते, विनोद करत होते, एकमेकांना चिडवत होते आणि स्वयंपाक करायलाही मदत करत होते. आदित्यने काही भजी बनवली तर सायलीने सूपला अधिक चविष्ट बनवण्यासाठी त्यात काही मसाले घातले. अर्ध्या तासात त्यांचे जेवण तयार झाले. सायलीने उरलेले दुपारचे जेवण गरम केले. त्याचवेळी आदित्यने एक एक करून सर्व पदार्थ जेवणाच्या टेबलावर मांडायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघे जेवणाच्या टेबलापाशी आले, पण सायली बसायच्या आधी तिने जाऊन हरीशजीला थोडी भजी दिली. जेव्हा कधी सायली अशी काही बनवायची तेव्हा ती त्यालाही ते नक्कीच द्यायची. जेव्हा सायली येऊन आदित्यच्या समोर बसली तेव्हा ते दोघे पुन्हा बोलत बोलत जेवू लागले. सायलीने आदित्यला सांगितले की जेव्हा त्याला ताप आला होता आणि ते त्याच्या लक्षात आले नव्हते तेव्हा तिने त्याच हॉटेलमधून तशीच एक प्लेट मागवली होती आणि ती तिला आवडल्यामुळे तिने त्याच्यासाठीही ती मागवली होती.
कविताताईने आदित्यला सांगितले होते की सायलीला खायची इच्छाही नव्हती आणि त्या दिवशी तिचा नवरा हरितजीने सायलीला जबरदस्तीने खाऊ घातले होते. आदित्यने सायलीला हे सांगितले नाही. तो फक्त हसला. ते दोघे जेवत होते आणि सायलीने आदित्यला जबरदस्तीने एक एक करून 2 भजी भरवली, जी आदित्य नाकारत होता. पण सायलीने त्याला भरवलेच आणि शेवटी आदित्यनेही आणखी नको असं म्हणत तिला थांबवलं. सायलीने भुवया उंचावल्या. जेवण झाल्यावर पण ती स्वतः भजीचा आनंद घेत होती. जेवण झाल्यावर त्या दोघांनी मिळून काम केलं. स्वयंपाकघर आणि भांडीसुद्धा स्वच्छ केली. काम करताना त्या दोघांनी कोणता चित्रपट पाहायचा हेही ठरवलं. काम संपल्यावर सायलीने आदित्यला त्याचं औषध घ्यायला सांगितलं आणि ती फ्रेश व्हायला तिच्या खोलीत गेली. तिने आदित्यलाही फ्रेश होऊन यायला सांगितलं, म्हणून आदित्यनेही औषध घेतलं आणि तो ताजातवाना होऊन बाहेर आला. सायली अजून आली नव्हती म्हणून तो सोफ्यावर बसला आणि त्याने बघायचं ठरवलेला चित्रपट लावला, पण तो सुरू केला नाही. थोड्या वेळाने सायली तिच्या खोलीतून बाहेर आली आणि आदित्यकडे बघून तिने विचारलं, पॉपकॉर्न? ठीक आहे, आदित्यनेही तिच्याकडे पाहून उत्तर दिलं. सायली स्वयंपाकघरात गेली. जेव्हा आदित्यने मदत मागितली तेव्हा सायली थोडी हसून म्हणाली, मी मका तोडणार नाही किंवा मला त्यासाठी मदतही लागणार नाही. मला फक्त तयार पाऊच कुकरमध्ये ठेवून तो बनवायचा आहे. आदित्यने फक्त मान हलवली आणि सायलीने पटकन 3 तयार पॉपकॉर्नच्या पॉकेटमधून पॉपकॉर्न बनवले. मग तिने ते 2 वाट्यांमध्ये काढून बाहेर आणले. ते टेबलवर ठेवून ती परत स्वयंपाकघरात गेली आणि फ्रीजमधून एक थंड पेयही घेऊन आली. ते टेबलावर ठेवून सायली नेहमीप्रमाणे थोडे अंतर ठेवून आदित्यच्या शेजारी बसली. सायलीने आदित्यला चित्रपट सुरू करायला सांगितल्यानंतर हॉलमधील लाईट बंद केले. आदित्यने चित्रपट सुरू केला. यावेळीसुद्धा त्या दोघांनी एक हॉलिवूड चित्रपट बघायचं ठरवलं होतं आणि तोही एक सस्पेन्स थ्रिलर, जो त्या दोघांपैकी कोणीही कधी पाहिला नव्हता. चित्रपट सुरू होताच सायली पाय घालून खाली बसली आणि तिने पॉपकॉर्नची वाटी मांडीवर घेतली. आदित्यसुद्धा पॉपकॉर्न खात चित्रपट पाहत होता. चित्रपट पाहताना ते दोघे हळूहळू एकमेकांशी बोलत होते. तो एक सस्पेन्स चित्रपट असल्यामुळे ते चित्रपटाबद्दलही बोलत होते आणि त्यावरून ते दोघे एकमेकांशी आपापली मतं मांडत होते. जेव्हा चित्रपट अखेर संपला तेव्हा आदित्य आनंदाने म्हणाला, बघितलंस, मी म्हणालो होतो ना की हाच खुनी असेल आणि जर तोच निघाला तर? सायली हसली आणि म्हणाली, हो हो, तुझं डोकंसुद्धा डिटेक्टिव्हसारखं काम करत होतं म्हणून. पण खरंच आदित्य, अप्रतिम सिनेमा होता. आदित्य आडसाने म्हणाला आणि त्याने आपले डोके मागे टेकवले. आदित्यप्रमाणे सायलीही जांभई देत मागे टेकवून बसली. ते दोघे थोडा वेळ तसेच बसले आणि मग आदित्य म्हणाला, झोपूया, मला आता झोप येत आहे. तर जर चित्रपट मनोरंजक नसता तर मी मध्येच डोळे मिटले असते, पण आता खरोखरच झोप येते. असं म्हणत आदित्यलाही जांभई आली. शेवटी त्याने औषध घेतलंच होतं. सायलीसुद्धा सोप्यावरून उठली आणि म्हणाली, हो मलाही. पण सायली पुढे काही बोलण्याआधीच तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. तिने पटकन डोळ्यासमोर हात ठेवला आणि ती थोडी डगमगलीसुद्धा. तिला तसं पाहून आदित्य पटकन उठला आणि सायलीला धरत म्हणाला, सायली, काय झालं? पटकन बस, खाली बस. असं म्हणत त्याने सायलीला सोप्यावर बसवलं. तो म्हणाला, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. इतक्यात सायलीने पटकन त्याचा हात पकडून त्याला थांबवलं. नको, मला पाणी नको आहे. आदित्य तिच्यासमोर खाली बसला. तिची काळजी वाटत असल्यामुळे तो पुन्हा विचारू लागला, अचानक काय झालं तुला? आदित्यच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सायलीने इकडे तिकडे नजर फिरवली आणि मग म्हणाली, काही नाही, मला फक्त झोप आली आहे म्हणून असं झालं. माझं अजून काय होणार आहे? मी अगदी ठीक आहे. झोप आल्यावर माणसाला चक्कर येते असं कोणी म्हटलं? आदित्य तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. सायलीने आश्चर्याने विचारलं, चक्कर येते? आणि मला तू काय विचार करतोयस? मला चक्कर नाही आहे, उलट मला खूप झोप येते. असं म्हणत सायलीने मुद्दाम पुन्हा जांभई दिली. आदित्य काही बोलणार इतक्यात सायलीने त्याचा हात पकडला आणि त्याला सोबत घेऊन उभी राहिली. चल, जास्त डोकं चालवू नकोस, मला खरंच गरगरत नाही आहे. मला फक्त इतकी झोप आली आहे की डोळे नीट उघडेही ठेवता येत नाही आहेत. तिने मुद्दाम डोळे अर्धवट मिटून दाखवले. जणू आता उभी राहणंसुद्धा कठीण होतं. आदित्यने डोकं हलवत म्हटलं, तुला फक्त चक्कर आली होती आणि तू ती लपवत आहेस आणि असे डोळे करू नकोस. तू खूपच वाईट अभिनय करतेस, त्यात काही मजा नाही. हे ऐकून सायलीने रागाच्या भरात आदित्यच्या पोटात हलकासा ठोसा मारला. औच म्हणत आदित्यने पोट धरलं. सायली हसत म्हणाली, म्हणजे मी तुमच्याकडून अभिनय शिकू शकते का? तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला अभिनय येतो आणि त्याचं तुम्हाला खूप ज्ञान आहे. हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावरील हसू क्षणात गायब झालं.
जणू कोणीतरी त्याच्या मनातली जुनी आठवण जागी केली होती. क्षणभर तो सुन्न झाला. त्याच्या चेहऱ्यावर हलकी भीती उमटली. पण सायली गमतीने बोलतच राहिली. नाही नाही, तसं काही नाही, आदित्य अडखळत म्हणाला. सायलीने हसत त्याला मध्येच थांबवलं. अरे मित्रा, शांत हो. तू काय करणार आहेस? तू तर एक वास्तववादी माणूस आहेस. हे ऐकून आदित्य गप्प राहिला. शेवटी त्याने नजर दुसरीकडे वळवली आणि म्हणाला, आता आपल्याला दोघांनाही झोपायचं आहे म्हणून. हो हो, आता मलाही खरंच झोप येते, असं म्हणत सायलीने पुन्हा जांभई दिली. यावेळी ती अगदी खरी होती. ती हसत म्हणाली, ही खरी जांभई होती बरं का, खोटी नाही. सायलीकडे पाहत असलेल्या आदित्यच्या चेहऱ्यावर नकळत मंद स्मित उमटलं. तो शांतपणे म्हणाला, मला माहिती आहे, म्हणूनच मी म्हणालो, आता आपण दोघांनी झोपायला पाहिजे, चला. सायलीने सगळं स्वयंपाकघरात ठेवलं आणि सकाळी भांडी घासू असा विचार करून ती बाहेर आली. आदित्य अजूनही तिथेच तिची वाट पाहत उभा होता. हॉलमध्ये लाईट बंद असल्यामुळे टीव्हीच्या मंद प्रकाशात त्याला सायली स्पष्ट दिसत होती. सायली बाहेर येताच आदित्यने मंद दिवा लावला आणि टीव्ही बंद केला. तिच्याकडे काळजीने पाहत तो म्हणाला, खरंच ना, तुला आता चक्कर वगैरे येत नाहीये ना? सायलीने हलकंसं हसत मान डोलावली. नाही रे, खरंच काही नाही, आता मी अगदी ठीक आहे. आदित्यने तिच्याकडे काही क्षण निरखून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आता थकवा दिसत होता, पण ती पूर्वीसारखी डगमगत नव्हती. त्याने शांतपणे ठीक आहे असं म्हणत मान हलवली. दोघेही मंद प्रकाशात आपापल्या खोलीकडे निघाले. सायली तिच्या खोलीच्या दारापाशी पोहोचली. दार उघडून ती मागे वळली आणि हसत म्हणाली, गुड नाईट आदित्य. आदित्यही हसला. गुड नाईट सायली. दोघेही आपापल्या खोलीत गेले. काही वेळ दोघेही दिवसभरातील प्रसंग आठवत शांत बसून राहिले. नकळत दोघांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं आणि थोड्याच वेळात ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे सायली नेहमीपेक्षा 1 तास उशिरा उठणार होती आणि आदित्यलाही ही गोष्ट माहिती होती. याच कारणामुळे कविताताई दर शुक्रवारी एकाच वेळी 3 दिवसाचं दूध आणून ठेवायची, जेणेकरून शनिवारी आणि रविवारी सायलीला उठवावं लागू नये. सायलीने सकाळी 8 वाजताचा अलार्म लावला होता. आज आदित्य पुन्हा जॉगिंगला गेला. आता त्याची तब्येत पूर्णपणे सुधारली होती. तो नेहमीपेक्षा फक्त अर्धा तास उशिरा बाहेर पडला. गेटजवळ हरीशजी बसलेले होते. गुड मॉर्निंग, आदित्य हसत म्हणाला. गुड मॉर्निंग. 2 दिवस विश्रांती घेतलीस, अजून 1 दिवस आराम केला असतास तरी चाललं असतं, आदित्य हसत म्हणाला. आता पूर्णपणे बरा झालोय, उगाच ब्रेक कशाला? हरीशजीही हसले. जॉगिंग करून परत येईपर्यंत कविताताई आली होती. गुड मॉर्निंग, आदित्यने मोठ्याने म्हणत तिचं स्वागत केलं आणि घरात गेला. सायली उठायला अजून अर्धा तास बाकी होता. आदित्यने अंघोळ उरकली आणि स्वयंपाकघरात गेला. प्रत्येक शनिवारी रविवारी सायली नाश्त्यासाठी कधी पाव, कधी उपमा, तर कधी ढोकळा किंवा पोहे बनवायची. आज मात्र आदित्यने स्वतःच उपमा बनवायचं ठरवलं. त्याने भाज्या चिरायला सुरुवात केली, रवा भाजला आणि शांतपणे नाश्ता तयार करू लागला. थोड्याच वेळात सायली अंघोळ करून बाहेर आली. स्वयंपाकघरात काम करत असलेल्या आदित्यकडे पाहून ती हसली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग, आज काय स्पेशल सुरू आहे? आदित्य मागे ओढून हसला. आज उपमा बनवतोय. सायलीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. छान, मी आधी पूजा करून येते, मग तुला मदत करते, असं म्हणत ती देवघराकडे निघून गेली. आदित्य काही बोलला नाही. त्याला माहिती होतं की तिची पूजा संपेपर्यंत नाश्ता पूर्ण तयार होईल आणि तसंच झालं. सायली पूजा करून बाहेर आली तेव्हा आदित्य जेवणाच्या टेबलवर एकामागोमाग एक सर्व पदार्थ मांडत होता. तिला पाहून तो हसत म्हणाला, या मॅडम, नाश्ता तयार आहे. सायलीने मुद्दाम आश्चर्याचा चेहरा केला. अरे, मी येण्याआधी सगळं झालं? आदित्य हसत म्हणाला, तू बाहेर आलीस तेव्हा जवळजवळ तयार होतं, मुद्दाम काही बोललो नाही. सायलीने हसत मान हलवली. त्यानंतर ती कविताताईला बोलावण्यासाठी दरवाजाकडे गेली आणि तिला आत बोलावलं. कविताताई आत येऊन स्वयंपाकघराकडे जाणार इतक्यात आदित्य तिच्यासमोर ट्रे घेऊन आला. ट्रेमध्ये तिच्यासाठी खास बनवलेला चहा आणि नाश्ता होता. तो हसत म्हणाला, हे मी आणतो, तुम्ही फक्त बसा. कविताताई हसली. सायली हसत आपल्या जागेवर जाऊन बसली. थोड्याच वेळात तिघेही एकत्र नाश्ता करू लागले. उपमा इतका छान झाला होता की सायली आणि कविताताई दोघांनीही त्याचं भरभरून कौतुक केलं. नाश्ता आटपून झाला होता. दोघेही सोप्यावर बसून मोबाईलमध्ये घरात काय आहे आणि काय मागवायचं याची यादी पाहत होते. अचानक आदित्यच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. तो अक्षरशः सोप्यावर उडी मारत मोठ्याने म्हणाला, येस, मिळालं. सायली दचकून त्याच्याकडे पाहू लागली. अरे, काय झालं? माकडासारखा उड्या का मारतोयस? 1 मिनिट थांब, असं म्हणत आदित्य पुन्हा फोनमध्ये काहीतरी टाईप करू लागला. सायली त्याच्या मोबाईलमध्ये डोकावून पाहत होती, पण तो नेमकं काय करत होता ते तिला समजत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातील चमक पाहून ती स्वतःशीच विचार करू लागली, असं काय मिळालं असेल ज्यामुळे हा इतका आनंदी झाला आहे? काही क्षणांनी आदित्यने फोनवर चुटकी वाजवली. झालं. आता सायलीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
आदित्य हसत म्हणाला, अगं गेल्या महिन्याभरापासून माझा आवडता परफ्यूम मागवायचा प्रयत्न करतोय, पण तो इतका दुर्मिळ आहे की स्टॉकमध्ये आला की लगेच संपून जातो. प्रत्येक वेळी माझ्याकडून उशीर व्हायचा. आज नशीब चांगलं होतं आणि वर एक घ्या एक मोफत ऑफरही मिळाली म्हणून लगेच ऑर्डर केली, असं म्हणत त्याने वर पाहिलं आणि छातीवर हात ठेवला. देवाचे लाख लाख आभार. आदित्यचा आनंद पाहून सायली हसू लागली. ती त्याच्याकडे पाहत मनातच विचार करू लागली, या माणसाला परफ्यूमचं इतकं वेळ नेमकं लागलं तरी कसं असेल. सायली पडेल काय एका महिन्याच्या भाडेकरूच्या प्रेमात, आणि नोकरी लागल्यावर आदित्य सायलीच्या घरून जाणार का, ते जाणून घेण्यासाठी पाहत राहा तुझ्यात हरवले मी. आजचा पार्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.